झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। त्या घटनेतील मुख्य आरोपी तरुणीची धुळे कारागृहात आत्महत्या। नंदुरबारच्या शिक्षकाकडे 12 लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीत सामील होती ही तरुणी। फेसबुकच्या माध्यमातून ओळख करून शिक्षकाला फसवण्याचा झाला होता प्रयत्न। शिक्षकासोबत अश्लील व्हिडिओ काढून मागितली होती 12 लाखांची खंडणी। धुळ्यातील जीटीपी स्टॉप परिसरातील घटनेला लागले वेगळे वळण। या घटनेत स्थानिक गुन्हे शाखेने 6 पैकी 5 जणांना यापूर्वीच घेतले ताब्यात। मुख्य आरोपी तरुणीने धुळे कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ। अद्यापही या घटनेतील एक महिला फरार। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।